तर मंडळी आयुष्यामध्ये ना खूप वेगवेगळी नाती आपण आयुष्यभर सांभाळत असतो. त्यातलंच एक सगळ्यात महत्त्वाचं नातं म्हणजे नवरा आणि बायकोचं नातं. मला असं वाटतं की नवरा आणि बायकोच्या नात्याला ना फारसं असं एक वेगळ्या चष्म्यातनं बघितलं जात नाही. नेहमी तेच स्टेरियोटिपिकल जोक्स असतात व्हॉट्सॲप फॉरवर्ड केलेले आणि तेच जोक्स मारले जातात आणि मग नवरा आणि बायकोमध्ये होणारा डिसरिस्पेक्ट आणि या सगळ्या गोष्टींमुळे ना खूप काळ असा लोटलाय की मी असा एकही सिनेमा बघितला नाहीये जिथे नवरा आणि बायकोचं जे एक खरं प्रेम आहे, की कारण त्याच्यामध्ये त्याग आहे, समर्पण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तर कॉम्प्रोमाइजेस असतात, सॅक्रिफायसेस असतात. हे सगळं काही व्यवस्थितपणे सेलिब्रेट करणारं, त्या नवरा बायकोचं प्रेम सेलिब्रेट करणारा असा सिनेमाच बनलेला नाहीये गेल्या काही वर्षांमध्ये. जर तुम्ही कुठला पाहिला असेल तर प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि म्हणूनच आजचं ज्या मराठी ट्रेलरबद्दल आपण चर्चा करणार आहे, हा सिनेमा खूप महत्त्वाचा आहे. या सिनेमाचं नाव आहे पाणी. या सिनेमाची आपण डिटेलमध्ये चर्चा या आपल्या टीझरच्या रिव्ह्यूमध्ये केलेली आहे. जर का तुम्ही अजून ती पाहिली नसेल तर ते तुम्ही बघू शकता. तर ओव्हरऑल मला हे ट्रेलरच्या आधीची जी पार्श्वभूमी ती मांडाविषयी वाटते. सगळ्यात आधी महाराष्ट्रातल्या मराठवाड्यामध्ये जर का आपण गेलो तर नांदेड जिल्ह्यातलं अत्यंत छोटं पण दुर्लक्षित केलेलं दुष्काळग्रस्त असं एक छोटंसं गाव म्हणजेच नागदरवाडी. या गावातलीच एक व्यक्ती बाबूराव उर्फ हनुमंत केंद्रे सर, तर त्यांना जलदूत असं म्हटलं जातं आणि त्यांना सरकारकडनं बरेचदा त्यांना खूप सत्कारांनी सन्मानित केलेलं आहे. त्यांचं लग्न ज्या वेळेला जमायचं होतं त्यावेळेला मुलीने नकार फक्त या कारणासाठी दिला की नागदीरवाडीत पाणी नाही म्हणून तुम्ही लग्नाला नकार दिला ना. पाण्यासाठी जी स्ट्रगल आहे किंवा जे आपल्याला दिसतंय ट्रेलरमधनं सुद्धा की अत्यंत रखरखते चेहरे, ते रखरखत्या टाचा आणि लोकांच्या डोळ्यामध्ये पाण्याची असणारी आस, त्याच्यानंतर थेंबासाठी चाललेला सगळा संघर्ष, हे सगळं काही आपल्या ट्रेलरमधने त्यांनी इतक्या सुंदररित्या मांडले की ते थेट आपल्या काळजाला भिडतंय. खूप वाईट वाटतं. बरेचदा असं होतं की यार असा महाराष्ट्रातला मराठवाड्याचा किंवा विदर्भातला असा भाग आहे जो जिथे पाण्याचे इतके सगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या मनाने आपण कोकण असू दे किंवा इकडचा जो महाराष्ट्र आहे, नाशिक, पुणे, मुंबई, इथे कारण आपण शहरात राहतो, आपल्याला पाण्याचं महत्त्व अजूनही तितकंसं नाही माहिती आहे. पण ज्यावेळेला आपण असे सिनेमे बघतो त्यावेळेला आपल्याला नक्कीच त्याची प्रचिती येते आणि पाणी खूप जपून वापरलं पाहिजे हे नक्की तिथे आपल्याला समजतं. त्याच्याचमुळे असे सिनेमे बनत राहणं खूप गरजेचं आहे. आता पाणी हा जो सिनेमा आहे याचं दिग्दर्शन केलेलं आहे आदिनाथ कोठारे यांनी आणि साधारण एक जसं मी आधी म्हणलं होतं की 7-8 वर्षांपूर्वीच या सिनेमाचं दिग्दर्शन ते करतात आणि पदार्पण करतात दिग्दर्शन क्षेत्रामध्ये. याची बातमी साधारण आपल्या सगळ्यांच्या कानावर आलीच होती. पण आता फायनली हा सिनेमा आपल्या सगळ्यांसाठी सज्ज झालेला आहे आणि 18 ऑक्टोबरला येतोय सिनेमागृहामध्ये. बरं, आता 18 ऑक्टोबरलाच लाईक आणि सबस्क्राईब हा सुद्धा मराठी सिनेमा येतोय आणि अगेन माझा तोच प्रश्न की 2 मराठी सिनेमे एकाच दिवशी का रिलीज करतायत हा प्रश्न वारंवार विचारलं जाणं खूप गरजेचं आहे. जिथे ऑलरेडी बॉलिवूड आपल्याला डॉमिनेट करत आलेली आहे, प्रत्येक वेळेला प्रत्येक फ्रायडेला बॉलिवूड इंडस्ट्री आपल्याला डॉमिनेट करत आलेली आहे. आपल्या सिनेमांना मग आपलेच प्रेक्षक पाठ फिरवतात. तर मला असं वाटतं अशा परिस्थितीमध्ये आपण थोडंसं गंभीर होऊन ना आपण 2 मराठी सिनेमे एकाच दिवशी अजिबात रिलीज करायला नाही पाहिजे असं मला वाटतं. आता मंडळी, पाणीचं जर ट्रेलर आपण जर पाहिलं ना तर आदिनाथ कोठारे आणि ऋचा वैद्य इतक्या स्मूथली आणि इतके कन्व्हिन्सिंग वाटतायत ते आपल्याला त्यांच्या भूमिका प्ले करताना. कारण ते चेहऱ्यावरचे हावभाव, ती भाषा जी त्यांनी म्हणजे अडॉप्ट केलेली आहे स्पेशली या सिनेमासाठी, ते एफर्ट्स आपल्याला दिसत आहेत. आपल्याच नंतर समजा गावाच्या दारात पाणी आणेन तेव्हाच तुमच्या संग लगीन करेन. तुम्ही थांबाल का माझ्यासाठी तवर? बरं, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर आदिनाथ कोठारेबद्दल बोलायचं झालं तर मला जेन्युइनली असं वाटतं की जेवढं कॅलिबर आदिनाथ कोठारेमध्ये आहे ना ॲज अन ॲक्टर म्हणून, कारण का चंद्रमुखीमध्ये मला पर्सनली त्यांचं काम खूप आवडलं होतं, तर तितकेसे त्यांच्या कॅलिबरला शोभतील असे रोल त्यांना आजपर्यंत फारसे नाही ऑफर केले गेले. ते खूप दुर्दैव आहे. पण कदाचित या सिनेमामधनं आपल्या सगळ्यांना त्याची प्रचिती नक्कीच येईल की तो किती दिग्गज कलाकार आहे आदिनाथ कोठारे. हा सिनेमा रिअल लाईफ वरती बेस्ड असणार आहे, त्याच्यामुळे मला अजून जास्त इंटरेस्ट असतो अशा सिनेमांमध्ये जे रिअल लाईफ इन्सिडेंसेस वरती बनवलेले असतात. इतना लंबा से पानी तो उसने ना कर दिया. ओहो, शादी तो आपके साथ ही करना है. हाँ. लेकिन पानी होने के बाद. अच्छा, नहीं उसको बोला शादी तेरे ही साथ करूंगा पानी होने के बाद. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, या सिनेमाचं जे म्युझिक आहे ते शंकर महादेवन यांच्याकडनं दिलेलं आहे आणि जे पाणी हे जे टायटल ट्रॅक आहे हे गाणं जर का तुम्ही ऐकलं नसेल अजून तर तुम्ही काय करताय अजून मंडळी, जा यूट्यूबवरती पाणी हे टायटल ट्रॅक ऐका आणि नाही तुम्ही ते रिपीट लूपवरती ऐकत राहाल ना तुम्हाला त्या गाण्याचं असं व्यसन लागणार आहे. कारण का मी जेन्युइनली सांगते, मी आत्ता सतत लूपवरती ते गाणं रिपीट मोडवरती मी ऐकते. चल चल उचल तू पहार जीवाची अन खद खद खदता तुझा रे. इतकं सुंदर गाणं, इतकं गुजबम्स देणार आहे, इतकी तुमच्यामध्ये ऊर्जा भरवणारं गाणं आहे, खूप पॉझिटिव्हिटी देणारं गाणं आहे.
दी शंकर महादेवन लेजेंडरी सिंगर जे आहेत, म्युझिक कंपोजर आहेत, तर त्यांच्याकडनं हे गाणं गायलं गेले. त्याच्यामुळे मला असं वाटतं हे अजून एक आकर्षण आहे पाणी या सिनेमाचं. बाकी ओव्हरऑल मी या सिनेमासाठी प्रचंड एक्सायटेड आहे आणि अशा प्रकारचे आर्टिस्टिक सिनेमे बनत राहणं खूप गरजेचं आहे. प्लीज अशा सिनेमांकडे पाठ फिरवू नका, ही माझी कळकळीची विनंती आहे. आपलं चॅनल त्याचसाठी दिवस आणि रात्र आपण ट्राय करतोय. आपण जास्तीत जास्त मराठी सिनेमांना वर आपण कसं आणू शकतो त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि जे दर्जेदार सिनेमे आहेत ते तुमच्यापर्यंत व्यवस्थितपणे पोहोचतील याची काळजी आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. या माझ्या मिशनमध्ये तुम्हा सगळ्यांची साथ मला असणं खूप गरजेचं आहे. सो त्यासाठी प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाणी हे टायटल ट्रॅक तुम्हाला कसं वाटलं ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. काय बघितलंस त्याच्यात? बायकोसाठी घरदार सोडणारं, गाव सोडणारं बाक्कळ असतील, पण बायकोसाठी गाव बदलणारा बघाय तरी भेटेल का?